गौंड्यांच्या लक्षात आल्याने जीव वाचला, पतीचा गंभीर आरोप. माझी 2 मुले कुठे आहेत? प्रवीण जगताप यांची सुरक्षिततेची मागणी. बारामतीतील जामदार रोड परिसरात पतीला ज्यूसमधून झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केल्यानंतर मारहाण करून बांधकामाच्या कट्ट्यात टाकल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात आरोपी पत्नीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. जखमी पती प्रवीण प्रकाश जगताप वय 41 यांच्या म्हणण्यानुसार पत्नीने ज्यूसमधून झोपेच्या गोळ्या दिल्या, त्यानंतर अन्य एका व्यक्तीच्या मदतीने बॅटने मारहाण करून आपल्याला कट्ट्यात टाकण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला आहे. घटनास्थळी काम करणाऱ्या गौंड्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर मदत मिळाली आणि त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने आपला जीव वाचल्याचा दावा जगताप यांनी केला. कॅलेंडरवरील नो रिझल्ट नोंदी चर्चेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान घरातील 2 कॅलेंडरवर वेगवेगळ्या तारखांसमोर नो रिझल्ट अशी नोंद आढळल्याचा दावा जगताप यांनी केला आहे. या दोन्ही तारखा अमावास्येच्या असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या नोंदींचा घटनेशी संबंध असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा अद्याप समोर आलेला नाही. नो रिझल्ट या नोंदीचा नेमका अर्थ त्या कोणी व कोणत्या कारणासाठी लिहिल्या याचा संदर्भ पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होणार आहे. मेडिकल दुकानदाराच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी. आपल्याला झोपेच्या गोळ्या देण्यात आल्याचा आरोप करताना जगताप यांनी संबंधित औषधे कोठून आणि कोणत्या पद्धतीने मिळवण्यात आली, त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन होते का, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. औषध विक्रीमध्ये नियमभंग आढळल्यास संबंधित मेडिकल दुकानदारावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 2 मुलांच्या सुरक्षिततेचीही चिंता. जगताप यांनी आपली 2 मुले सासरच्या मंडळींकडे असल्याचा दावा केला असून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करून मुलांचा शोध घ्यावा व त्यांना आपल्याकडे देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणात वैद्यकीय अहवाल, घटनास्थळावरील पुरावे, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक माहिती, औषधांची खरेदी विक्री, संबंधित व्यक्तींचे जबाब आणि कॅलेंडरवरील नोंदी यांची तपासणी महत्त्वाची ठरणार आहे. या सर्व तपासातूनच घटनेमागील नेमके सत्य आणि कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणातील आरोप हे संबंधित व्यक्तीने केलेले दावे असून त्यांची सत्यता पोलिसांच्या तपासानंतर व न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होईल. बुधवारी रात्री मला त्यांनी ऑर्थो ज्यूसमध्ये स्लीपिंग पिल्स दिल्यामुळे मी गुरुवारी पूर्ण दिवस पूर्ण रात्र, शुक्रवारी पूर्ण दिवस पूर्ण रात्र आणि शनिवारी मला थोडीशी जाग आली, कारण का ते मला बॅटने मारत होते. अजून माझी मिसेस होती, बॅटने मारत होते. त्यामुळे मला थोडंसं कळत होतं की मला कोणीतरी भरपूर मारतंय. मी म्हणत होतो की मला मारू नका, मारू नका, तरी पण ते मारत होते. ह्याच्यामध्ये माझी मिसेस होती आणि अजून कोण आहे हे मला माहिती नाही आहे. आणि त्यानंतर त्यांनी मला उचलून त्या जो गॅलरीमध्ये डक्ट बांधला होता, त्या डक्टमध्ये त्यांनी मला टाकलेलं होतं. पण जो गवंडी आलता त्यांनी जे बघितलं कडपा टाकताना की माझा हात किंवा पाय हललेला असेल, त्याच्यामुळं त्याला डाऊट आला आणि तो खाली पळत सुटला बिल्डिंगच्या आणि त्याने 112ला फोन केला आणि त्यामुळं तत्काळ पोलिसांची मदत मिळाली. त्याच्यामुळं माझा जीव वाचलेला आहे. त्यावेळेस शनिवारी जो हा प्रकार घडला मला मारण्याचा आणि पुरून टाकण्याचा, त्यावेळेस मी, माझी आई आणि माझी पत्नी घरामध्ये होतो आणि माझ्या आईचा पाय फ्रॅक्चर आहे आणि माझ्या आईला पण तिने झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळं माझी आई पूर्ण बेशुद्धावस्थेत होती. त्यामुळं माझ्या आईला ह्याची काहीच कल्पना नव्हती. पण ज्या दिवशी मला मारत होती त्यावेळेस मी ओरडत होतो. त्यामुळं तिला थोडीशी जाग आली आणि ज्यावेळेस तिला हे कळालं की काहीतरी प्रॉब्लेम चाललाय, तर त्यावेळेस आमच्या आईनी आमच्या सोसायटीमधील एका व्यक्तीमार्फत संपर्क साधून आमच्या भावाला पाचारण केलं आणि भावाला पाचारण करून त्यावेळेस भावाला ज्यावेळेस पाचारण केलं त्यावेळेस पोलीस पण तिथं उपस्थित होते. पण आमच्या भावानी दरवाजा उघडला, त्यावेळेस मला बेशुद्ध बघितलं. त्यांनी मला उचललं, तत्काळ हॉस्पिटलला नेलं. पण आमच्या घरचे सगळे लोक प्रचंड घाबरलेले होते.
तात्काळ तपासावा याचे सर्व अँगल म्हणजे कॅलेंडरवरती 13 आणि 14 जुलै म्हणजे ज्या दिवशी अमावस्या होती, त्या दिवशी त्यांनी नो रिझल्ट असं लिहिलेलं आहे. तर त्याचा अर्थ काय? एक दुसरा असा आहे, की घरामध्ये जी कुऱ्हाड आणली, ती कुऱ्हाड कुठून आणली? ऑनलाईन मागवली, ऑफलाईन घेतली, कुठून घेतली, कशासाठी घेतली, त्याची चौकशी व्हावी. तिसरी गोष्ट अशी, की ते जे गुंगीचं औषध आहे किंवा झोपेच्या गोळ्या आहेत, ते तिने कुठून आणलं? ते तिने ज्या मेडिकलवाल्याने तिला दिलं, ते विदाऊट प्रिस्क्रिप्शन दिलं, तर ते का दिलं? त्या मेडिकलवाल्यावरती कारवाई व्हावी. त्या मेडिकलवाल्याचं तत्काळ त्याला अटक व्हावी. त्याचं लायसन कॅन्सल व्हावं, ही एक माझी विनंती आहे. आणि प्लस असं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी मुलं गायब आहेत. माझी मुलं सासरच्या लोकांनी घेऊन गेले आहेत. माझा मुलगा आहे अ, अ माझी दोन्ही मुलं गायब आहेत. माझा मुलगा आणि माझी मुलगी ते कुठं आहेत आणि त्यांना तिच्यापासून धोका आहे आणि माझ्या सासरकडपासून लोकांपासून धोका आहे. तर त्यांनी माझी मुलं माझ्या स्वाधीन करावी, ही माझी विनंती आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.